आज आपण बघणार आहोत एक इंटरेस्टिंग पास्ट लाईफ रिग्रेशनची स्टोरी, ज्याच्यामध्ये एक 45 इयर्सचे गृहस्थ माझ्याकडे आले आणि त्यांचं सगळं नॉर्मल होतं. ओके, त्यांचं घरदार नॉर्मल होतं, त्यांची फॅमिली लाईफ नॉर्मल होती, पण अननोईंगली ना आतून एक गिल्ट भावना किंवा वाईट वाटत होतं त्यांना खूप जास्त, की माझ्याकडनं काहीतरी चुकलं आहे असं. आणि त्यांना तशा रिलेटेड ना स्वप्न पण पडायचे, खूप धूर वगैरे दिसायचा, असं वाटायचं एक वॉर फील्डमध्ये आहेत ते आणि काहीतरी घडतंय आजूबाजूला आणि कुठेतरी रिस्पॉन्सिबल हे आहेत की मी चुकतोय, माझं चुकतंय, अशा टाईपचं त्यांचं फिलिंग होतं. सो ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला कनेक्ट केलं आणि विचारलं की ह्या सगळ्या गोष्टी का घडत आहेत, असं का होतं आहे है ना. हे स्वप्न मला जवळजवळ 20 वर्ष झाले, मला कळतं आहे तेव्हापासून हे 20 ते 25 वर्ष आणि कंटिन्यू होतं आहे. ठीक आहे, एक अननोईंग भीती सगळं असूनही असमाधानाची भावना माझ्यामध्ये आहे आणि गिल्ट भावना खूप जास्त आहे माझ्यामध्ये. असं का घडतं आहे माझ्याबरोबर, अशा टाईपचे त्यांचे प्रश्न होते. तर आम्ही डिसाईड केलं ठीक आहे चालेल, आम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन करून बघूया म्हटलं त्यांना आणि त्यांचं PLR करायचं ठरलं. ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी त्यांनी खूप इझिली ॲक्सेस केलं आपली पास्ट लाईफ. ओके, आणि ते गेले तिकडे, त्यांनी पाहिलं इंग्रजांच्या काळचं ते होतं, जे काही होतं ते सिनारिओ. ओके, त्यांनी स्वतःला इंग्रजांच्या आर्मीमध्ये पाहिलं. ओके, ही इज गव्हर्नर समथिंग होते ते, आणि तिकडे जालियनवाला बागमध्ये है ना त्यांना तो वाला सीन दिसला. आणि तिथे हे फक्त ना म्हणजे बंदूक घेऊन उभे होते आणि कोणीतरी ऑर्डर देत होतं की शूट म्हणून, आणि हे तिथे शूट करत होते त्यांनी. आणि हे स्वतःला म्हणतायत की मी फक्त ऑर्डर फॉलो केलं, पण मला हे गिल्ट का होतं आहे, मला खूप वाईट का वाटतंय. तर मी त्यांना विचारलं की तुम्हाला वाईट वाटतंय का, यू फील गिल्टी, और काय जाणवत आहे तुम्हाला, म्हणजे तिथे मृतदेह बघून तुम्हाला काय जाणवत आहे. तर त्यांनी सांगितलं की मला खूप वाईट फील होतं आहे, पण ते स्वतःला सांत्वना देत होते की ठीक आहे, म्हणजे मॅक्सिमम लोक हे करतायत म्हणून मी हे करतोय आणि ते बरोबर आहे, अशा टाईपचं त्यांचं माइंडसेट होतं. हे मला दिसलं इकडे. आणि मग फायनली त्यांचं सेशन कंप्लीट झाला, ते बाहेर आले. त्यांना खूप वाईट वाटत होतं, ऑफकोर्स आता जाणवत होतं की चूक झाली आहे वगैरे वगैरे. पण त्यानंतर मग ते गेले, पण त्यांना परत वेगळ्या प्रकारचे स्वप्न वगैरे यायला लागले. ह्या गोष्टी तर झाल्या. मग त्यांनी परत मला कनेक्ट केलं आणि बोलले की मला परत वेगळ्या टाईपचे स्वप्न येत आहेत. ओके, ज्याच्यामध्ये मला ना असं रणभूमी दिसते. ठीक आहे, आणि ज्याच्यामध्ये खूप गोष्टी म्हणजे होत आहेत, घोडे वगैरे आहेत, अशा टाईपचं दिसलं त्यांना. तर मग त्यांना म्हटलं ठीक आहे चालेल, आपण परत एकदा करूया. मग काही दिवसानंतर आम्ही परत पास्ट लाईफ रिग्रेशन त्यांचं केलं. तर त्यांचं तिथे गेल्यानंतर परत अगेन त्यांना दिसलं की ते ना शिवाजी महाराजांचा काळ होता त्यावेळेला, आणि हे मुघल वगैरे होते त्या ह्याच्यामधले होते. आणि त्यावेळेला पण ह्यांना सेम फिलिंग यायचं की त्यांना कळत होतं ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, ह्या गोष्टी चुकीच्या घडत आहेत, मी चुकीच्या बाजूनी उभा आहे स्टील. ठीक आहे, माझ्याबरोबरची लोक तशीच करतात, आमच्या कम्युनिटीनी हेच शिकवलं आहे, आम्हाला हेच माहिती, आम्ही तेच करतोय, अशा टाईपचं त्यांचं माइंडसेट मला अगेन परत दिसलं. ओके, जेव्हा आम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन केलं अगेन केलं, मग ते कॉर्ड कट वगैरे तर आम्ही करत होतो प्रत्येक वेळी. ओके, मला एवढे खात्री होती की हे परत नाही व्हायला पाहिजे त्यांच्याबरोबर, कारण 2दा झालेलं. तर मे बी त्या गोष्टी अजून अनरिझॉल्व्ड राहिलेल्या, त्यामुळे अशा गोष्टी घडल्या. तर मी तिथे जाऊन त्यांचं कॉर्ड कट वगैरे केलं व्यवस्थित, की ते निगेटिव्ह म्हणजे जे काही घडलेलं ज्यांच्यावरती अत्याचार झालेले, ज्यांचे गाव वगैरे जाळण्यात आलेले, ज्यांच्याबरोबर चुकीचं बिहेव करण्यात आलेलं, त्या लोकांशी सगळं कॉर्ड वगैरे कट केलं आम्ही आणि निगेटिव्हिटी सगळी रिलीज केली आहे ना, आणि अगेन त्यांना परत आणलं. तर मला असं वाटलं की ठीक आहे, आता परत असं होणार नाही, घडणार नाही. पण अगेन काही दिवसानंतर त्यांचा कॉल आला. म्हटले आता मला वेगळ्या टाईपचे स्वप्न वगैरे येत आहेत. अगेन मला असं घोडे वगैरे दिसत आहेत, पण मला कृष्ण दिसतोय, अर्जुन दिसतोय, आणि मी बघू शकतो त्यांना प्रत्यक्ष, आणि मी तिकडे आहे असं मला दिसतंय. तर म्हटलं ठीक आहे, अगेन आपण बघूया करून, बिकॉज त्यांची चेतना जी होती ना ओव्हर ॲक्टिव्ह होती किंवा सेन्सिटिव्ह होती असं पण म्हणू शकतो. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी रिझॉल्व करणं हे महत्त्वाचं होतं. म्हणून त्यांची चेतना त्यांना त्या गोष्टी दाखवत होती की त्यांनी त्या गोष्टी जाऊन रिझॉल्व कराव्या, संपवावा हा इश्यू. ओके, तर परत ते माझ्याकडे आले.
परत आम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन करायचं ठरवलं. ह्यावेळी त्यांनी पाहिलं की ते कौरवांच्या बाजूला होते. ओके, जसं नारायणी सेना वगैरे सगळी त्या बाजूला होती, कारण पर्याय नव्हता. ठीक आहे, जे होतं ते सगळ्यांचं डिसिजन होतं आणि हे करावंच लागतंय बिकॉज माझं काम आहे, बिकॉज मला सगळ्यांसोबत राहायचं आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या आणि हे चुकीचं वागत होते. ओके, चुकीच्या बाजूनी होते हे त्यांना जाणवलं. अगेन परत आम्ही कॉर्ड वगैरे कट केला, अगेन त्यांना परत आणलं गेलं आणि मी त्यांना विचारलं, हे बघा तुम्हाला परत परत हे लेसन ना तुम्ही कुठेतरी इनकम्प्लीट सोडलं आहे, त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्याबरोबर अगेन अँड अगेन घडत आहेत, तुम्हाला स्वप्न दाखवली जातात, हे अनरिझॉल्वड आहे आणि हे सेम पॅटर्न तुम्हाला आत्ता पण जाणवत असेल. ओके, तर ते थोडंसं डोळ्यात अश्रू आणून म्हणजे सांगायला लागले मग नंतर की हो एक्झॅक्टली ह्या गोष्टी आता पण ऑफिसमध्ये वगैरे होत आहेत. ओके, कोणाबरोबर अत्याचार होतोय, कोणाबरोबर काही वाईट होतंय, तर माझ्यामध्ये असं आहे की सगळे लोक बघतात तर मी पण बघतोय. ठीक आहे, अशा गोष्टी खूप वेळा घडल्या ह्यांच्या डोळ्यासमोर की ऑफिसमध्ये कोणाचं तरी म्हणजे तो चुकीचा नव्हता तरी त्याला दोषी ठरवलं गेलं, तरी त्याला बोललं गेलं. ह्यांच्या आतून खूप आवाज येत होता की यार तू बोल है ना, बिकॉज ह्याच्यावर चुकीचं होतं आहे, ह्याची चूक नाही आहे ह्याच्यामध्ये, पण बिकॉज कोणच काही बोलत नाही म्हणून मी पण काय बोललो नाही. ठीक आहे, तर ह्याच्यावरनं आपल्याला हे कळतं की प्रत्येक वेळी ना तुम्हाला तलवार असेल लढाई करायला, लढायलाच लागेल असं महत्त्वाचं नाही आहे. कधी कधी सिच्युएशन अशी बनते ना त्यावेळेला तुम्ही कुठल्या बाजूने उभे राहता, कसं स्टँड घेता. युनिवर्सचं नेहमी शिकवायची पद्धत वेगळी वेगळी असते. या प्रत्येक गोष्टीतून एकच गोष्ट त्यांना शिकायला भेटली की जे मनाला वाटतंय ना बरोबर नाही आहे त्या गोष्टी नाही करायला पाहिजे, बिकॉज एक गर्दीचा हिस्सा बनायचा आहे मला, एक लोकांच्या समूहात मला राहायचं आहे, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, ह्यांचं काय होईल, त्यांचं काय होईल, हे विचार न करता जे बरोबर आहे त्याच्या बाजूनी राहा. कुठेतरी ह्यांना हे शिकवलं जात होतं. ओके, स्वतःसाठी आणि लोकांसाठी स्टँड घ्या. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. 10 लोक, 1000 लोक, लाख लोक त्या बाजूला आहेत म्हणून ती गोष्ट बरोबर होत नाही. हे कुठेतरी त्यांचं लर्निंग होतं या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला जसं दिसलं आणि त्यांनी ते मान्य केलं. अगेन त्यांची हिलिंग केली गेली, त्या सगळ्या नेगेटिव्हिटी कट केल्या गेल्या आणि युनिवर्सला जाऊन किंवा देवाला त्यांनी ते म्हटलं की हां मी आता स्टँड घेणार आहे. माझ्या डोळ्यासमोर जेव्हा जेव्हा काही चुकीचं दिसेल त्यावेळेला मी स्टँड घेणार, मी बोलणार, कारण हे त्यांचं पश्चाताप होतं. जे मागे नाही करू शकले ते त्या लोकांची नेगेटिव्हिटी ते ह्यांना फॉलो करत होतीच होती. तीच लोक मे बी दुसरा रूप घेऊन अशा प्रकारे तुम्हाला सेकंड चान्स द्यायला आली की तुम्ही त्यावेळेला चुकलात है ना, तुम्ही बोललात नाही, पण ह्या वेळेला तर बोला. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडतात है ना, चुकीचं आणि बरोबर. आणि आत्ता ह्या सिच्युएशनमध्ये मी खूप वेळा बघते लोकांना की लोकांना स्टँड नाही घेत. ठीक आहे, हां सगळे म्हणतात ना ठीक आहे चालेल, सगळेच करतात ना, सगळे चोरी करतात म्हणून तुम्ही चोरी केली, मग ते बरोबर झालेलं नाही आहे. ठीक आहे, सगळे चुकीचं करतात, सगळे दारू पितात, सगळे सिगरेट ओढतात म्हणून तुम्ही सिगरेट ओढताय हे बरोबर आहे का? तुमची सोलची जर्नी आणि तुमचं जे लर्निंग आहे ते वेगळं आहे. त्यांचं ते लर्निंग होतं जे इनकम्प्लीट राहिलेलं आणि ज्यामुळे त्यांना अगेन अँड अगेन त्या गोष्टी परत 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 दिसत होत्या. ठीक आहे, आणि त्या अशा प्रकारे अनफोल्ड झाल्या. तर अशा गोष्टी करूच नका. ज्या गोष्टी आपल्याला मनातून येतात ना तेव्हा आपली आत्मा बोलत असते, त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टी ऐकायला पाहिजे, त्याला फॉलो करायला पाहिजे. भले दुनिया चुकीचं समजू दे तुम्हाला, भले, पण तुम्हाला रिग्रेट नाही राहणार ना. कारण ह्यांचं काय झालं, मरताना प्रत्येक वेळी ह्यांच्या मनामध्ये रिग्रेट राहिलं की मी चुकलो, माझ्याकडनं चुकलं, बिकॉज हे माहितीच होतं, लिहिलेलंच होतं की हे चुकीचं आहे. ठीक आहे, बट सगळ्यांनी केलं म्हणून मी केलं म्हणून काय झालं. ठीक आहे, अशा टाईपचं होतं. ह्याला ना ग्रुप कर्मा म्हणतात. ओके, तुम्ही ग्रुप ऑफ पीपलला तुम्ही हर्ट केलं आणि तुम्ही स्टँड नाही घेतलं आणि तुम्हाला असं वाटलं की तुमच्या बरोबर पण उभी खूप सारे लोक आहेत. ठीक आहे, तर खूप सारे लोक करतात म्हणून मी करतोय म्हणून बरोबर आहे.
असं होत नाही. यांची चेतना जागरूक होती, यांना त्या गोष्टी समोर आल्या, हे रिझॉल्व करू शकले, पुढचं आयुष्य आता व्यवस्थित जगता येते आणि प्रत्येक निगेटिव्ह गोष्टी किंवा जे काही घडतंय ना समाजामध्ये चुकीचं, त्याच्यासाठी उभं राहत आहेत, त्याच्यासाठी स्टँड घेत आहेत. काही फरक पडत नाही, थोडाफार नुकसान होईल, थोडंफार है ना लोकांकडनं वाईट ऐकायला लागेल सध्यासाठी, पण आपल्या आतून तर आपण समाधानी असणार ना की यार मला जे बरोबर वाटलं ते मी केलं है ना, आणि लोकांसाठी स्टँड घेतलं मी, भले लोकांनी मला चुकीचं म्हटलं तरी. ठीक आहे, तर हे करणं अति महत्त्वाचं आहे. लोकांना स्वतःला साबित करून दाखवू नका, लोकांसाठी स्वतःला साबित नका करू. स्वतःला तुम्ही डोळे मिळून बघू शकता अशा टाईपनी जगा. ओके, स्वतःच्या अंतरात्म्याला फेस करायचं आहे तुम्हाला लोकांना फेस नाही करायचं आहे. लोक आज बोलतील, उद्या बोलतील, परवा विसरून पण जातील. गर्दीचा हिस्सा बनू नका. ठीक आहे, आपलं वेगळं विश्व निर्माण करणं, आपल्यासाठी स्टँड घेणं किंवा जे चुकीचं होतं आहे त्याच्यासाठी स्टँड घेणं इज मस्ट. म्हणजे तुमच्या जर डोळ्यासमोर होत असेल ना तर एक तर तिकडे थांबू नका जर तुम्ही स्टँड घेऊ शकत नसताल तर, आणि जर थांबलात आणि बघताय त्या गर्दीचा हिस्सा बनून, हे सगळ्यात मोठा कर्मा क्रिएट करताय तुम्ही. ओके, ते ह्या PLR स्टोरीमधून आपल्याला हेच लक्षात येतं. सो काळजी घ्या सगळ्यांनी. नमस्कार.